आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शिवकालीन वाघनखं आता सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये दाखल झालेली आहेत। आज सकाळीच ही वाघनखं लंडनहून महाराष्ट्रामध्ये आणण्यात आली। सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही वाघनखं मुंबईमध्ये पोहोचली आणि आता साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवली जाणार आहेत। सातारा जिल्हा प्रशासनाकडून संग्रहालयाच्या आवारामध्ये वाघनखं आणण्याची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। शंभूराज देसाई यांनी देखील काल संग्रहालयामध्ये जात पाहणी केली आहे। साताऱ्यामध्ये 19 जुलैला वाघनख्या येणार होत्या, मात्र 2 दिवस आधीच या वाघनख्या ज्या आहेत त्या साताऱ्यामध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत। एकूणच या वाघनख्या पुढील 7 महिन्यासाठी सातारा या ठिकाणच्या जे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे या संग्रहालयामध्ये ठेवल्या जाणार आहेत। त्यामुळे आपण पाहू शकता की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या गाडीच्या पुढील आणि मागील बाजूस आहे आणि या बंदोबस्तात या ठिकाणी साताऱ्याच्या दिशेनं आता या वाघनख्या निघालेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधव सह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा।